मंडळी, महाराष्ट्राला अधिकाऱ्यांचा एक मोठा इतिहास आहे। आजवर IAS, IPS लेवलच्या अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या कामातून त्याची छाप उमटवलेली सुद्धा आहे। त्यात कुणी सिस्टीम जागेवर आणलेली आहे, कुणी नवीन नियम आणून देशाला दखल घ्यायला लावलेली आहे, तर कुणाचं नाव ऐकलं तरी अट्टल गुन्हेगारांची बोबडी वळतीये। ते त्यांच्या वळचणीला उभं राहायला सुद्धा नको म्हणतात। म्हणून तर बीडला तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी हवेत अशी चर्चा मागच्या काळात फेर धरू लागली होती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 धडाडीच्या अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकणार आहोत, ज्यांची बदली बीड, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक यांच्यासारख्या हाय क्राईम रेट असणाऱ्या जिल्ह्यात व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे। मग कोण आहे ते 3 अधिकारी आणि का वाळू माफिया, ड्रग माफिया तसंच संघटित गुन्हेगारांना त्यांची भीती आहे, तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रात डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जातात। याच्यातच त्यांची काम करण्याची पद्धत, दरारा, यामुळे ते जिथे जातील तिथे बरेचसे 2 नंबरवाले त्यांना टरकून असतात। एखाद्या गोष्टीत सामान्यांना त्रास होतोय कळालं की मुंडेंनी तिथे त्वरित ऍक्शन घेतल्याचं आपल्याला दिसलेलं आहे। ते नवी मुंबईत असताना 2 नगरसेवकांचं निलंबन त्यांनी केलं होतं। मात्र कामावर वेळेत न येणाऱ्या तब्बल 125 कामगारांचेही निलंबन त्यांनी त्यावेळेस केले होते। साहेब आले, त्यांनाच इथली सवय लागेल, सिस्टीम मध्ये असंच चालतं वगैरे गोष्टी तुकाराम मुंडेंच्या आसपासही नसतात। कर्मचाऱ्यांनी सारख्या सुट्ट्या घेणं, मस्टरवर दुसऱ्याने सही करून हजेरी लावणं, यामुळे त्या विभागावर येणारा ताण त्यांनी थेट निलंबन करून मार्गी लावला होता। यामुळे अनेक जण नंतर काय होतंय म्हणणारे, साहेब आमचं चुकलं असं म्हणायचे। यातच समोरचा कोण आहे हे न पाहता कारवाई करण्यात तुकाराम मुंडे प्रसिद्ध आहेत। नवी मुंबईतच DY पाटील शिक्षण संकुलात असणाऱ्या नवीन इमारती इल्लीगल असून त्या जमीनदोस्त कराव्यात याचे पत्र तेव्हा त्यांनी काढलं होतं। त्यांनी जर 30 दिवसात ती जागा खाली नाही केली तर महानगरपालिका ती जागा ताब्यात घेईल असंही त्यांनी सांगितलं होतं। यामुळे मंत्र्यांची सुद्धा झालेली पळापळ लोकांनी तेव्हा पाहिली होती। सनदी अधिकारी म्हणून काम करत असताना राष्ट्रीय आरोग्य विभागाचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं। त्यावेळी राज्यातील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठी सतर्कता आली होती। याआधी हे कर्मचारी वेळेत हजेरी लावत नव्हते, मात्र तुकाराम मुंडेंमुळे राज्यातील हे कर्मचारी सकाळी वेळेवर हजेरी लावू लागले होते। यातच तुकाराम मुंडे हे वेळोवेळी याचा आढावा घेत असत, त्यामुळे ते जिथे जातील तिथे एकूणच सगळे वेळेवर येतात। यातच ते ज्या शहरात जात तिथे काही दिवसांनी राजकारणी तुकाराम मुंडे चले जाव म्हणत असत, तर सर्वसामान्य लोक त्यांच्यासाठी तुम्ही जाऊ नका असं म्हणत असत। राजकीय दबावापुढेच त्यांची बदली होताना लोक त्यांच्या गाडीपुढे अगदी झोपून जायचे, तुम्ही जाऊ नका असं म्हणायचे। PMPMPL चे अध्यक्ष असताना तुकाराम मुंडेंनी शहर बस सेवेतील कर्मचाऱ्यांना तंबी दिलीच, मात्र खासगी बस वाहतूक करणाऱ्यांनाही ताकीद दिली होती। यात तुकाराम मुंडेंनी फक्त कर्मचारी वेळेवर यायला लावले नाही, तर PMPML चे उत्पन्न देखील वाढवलं होतं। त्यांची कार्यपद्धती ही फक्त शिस्त लावणारी नव्हती, तर त्या डिपार्टमेंटचे उत्पन्न वाढवणारी सुद्धा मंडळी होती आणि याचा थेट फायदा हा सर्वसामान्यांना व्हायचा। म्हणून आजही तुकाराम मुंडे जनमानसात प्रसिद्ध आहेत। ते जिथे जातील तिथे ते यायच्या आधी ते डिपार्टमेंटच्या फायली, लोक व सिस्टीम सगळं टापटीप होतं। मात्र त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळेच त्यांची सतत ही बदली होत राहते। कलेक्टर हे पद म्हणजे जिल्ह्याचा कोणी राजा नसतो, तर ती जबाबदारी असते आणि त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढं चांगलं काम तुम्हाला करायचं असतं आणि त्या जिल्ह्याला काम करत वर न्यायचं असतं, असं ते एका मुलाखतीमध्ये सांगतात। कितीही दबाव आला तरी ते त्यांच्या कामाची पद्धत बदलत नाहीत, यामुळे त्यांचा दबदबा ते अगदी राखून आहेत। तुकाराम मुंडेंसारखेच अजून एक डॅशिंग अधिकारी आपल्या राज्यात आहेत, ते म्हणजे प्रवीण गेडाम। मंडळी, प्रवीण गेडाम हे सुद्धा तुकाराम मुंडे यांच्यासारखेच कर्तव्यदक्ष अधिकारी। प्रवीण गेडाम हे ओळखले जातात ते खास सोलापूरच्या वाळू पॅटर्नसाठी। सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी वाळू उपशावर नवा नियम केलाय, जो महाराष्ट्रभर गाजला। वाळू उत्खनन, मंजुरी व ट्रॅकिंग प्रणाली, यात ती ट्रॅकिंग प्रणाली ही खूप गाजली आणि त्यात ही प्रणाली राष्ट्रीय शाश्वत वाळू उत्खनन यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये घेतली गेली होती। या टेक्नॉलॉजीमुळे किती वाळू उपसा बाकी आहे, किती वाळू उपसली, कुणी किती पैसे भरलेत आणि कोणत्या वाहनातून ती वाळू नेली आहे, यावर ती ट्रॅकिंग प्रणाली काम करायची। प्रवीण गेडाम यांनी त्यासाठी ऍपही बनवले होते, तसेच वाळू उपशाच्या ठिकाणी कॅमेरेही बसवले होते। यामुळे बेकायदा वाळू उपशाला आळा बसलाच, मात्र त्यातून जवळजवळ 85 कोटीच्या आसपास तेव्हा दंड त्यांनी वसूल केला होता। यामुळे बरेचसे बेकायदा वाळू उपसावाले थंड झाले। याचा फायदा शासनाला झाला, तसेच राजकीय नेते यांनाही याचा त्रास झालाच। मात्र गेडाम यांनी इतकंच काम नाही केलेलं आहे। जळगाव येथे ते काम करत असताना त्यांनी तिथे 110 कोटीचा घरकुल घोटाळा शोधून काढला होता। यासोबतच तुळजाभवानी मंदिरातील लूट थांबवली होती व यासोबतच मंदिर प्रशासनाला स्वच्छतेचं IAS मानांकन सुद्धा त्यांनी मिळवून दिलं होतं। यातच 2015 साली झालेल्या नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी गेडाम यांच्याकडे दिली होती। यात त्यांच्या कामाची छाप म्हणजे त्या कुंभमेळ्यात एक सुद्धा व्यक्ती हरवलेली नव्हती व कसली दुर्घटना सुद्धा घडली नव्हती। यामुळे गेडाम यांची कार्यपद्धती लोकांच्यात पोहोचली। तुकाराम मुंडेंची कार्यपद्धती व प्रकाश गेडाम यांची कार्यपद्धती वेगळी जरी असली तरी त्यांचे ध्येय एकच की सिस्टीम जमेल तितकी स्वच्छ करत राहणे। आपले पुढचे डॅशिंग अधिकारी आहेत मंडळी, ते म्हणजे भानुप्रताप बर्गे।
मुंबईतील माया डोळसचे एन्काउंटर ज्यांनी केले ते हे भानुप्रताप बर्गे. मुंबईच्या डोंगरी भागात त्यांची पहिली पोस्टिंग होती. त्यावेळेस मुंबईत दाऊद, अरुण गवळी, अश्विन नाईक यांची टप्प्याटप्प्याने ताकद वाढत होतीच. यामुळे डोंगरी भागात तेव्हा दहशतीचे वातावरण होते. यानंतर माया डोळस प्रकरणात दाऊदने त्याच्या खबऱ्यांकडून पोलिसांना माया डोळसची टीप दिली. तेव्हा भानुप्रताप बर्गे व त्यांच्या टीमने 9 गुंडांना तेव्हा कंठस्नान घातलं होतं. त्यांच्या याच कामामुळे बाळासाहेब ठाकरे व अमिताभ बच्चन हे त्यांचे चाहते बनले. यातच बाळासाहेब ठाकरे तर त्यांना भानू या नावाने हाक मारत. त्यांची जिथे कुठे सभा असली की बाळासाहेब भानुप्रतापांशिवाय बाहेर पडत नसत. तिकडे अमिताभ सुद्धा भानुप्रताप बर्गेंशिवाय शूटला जात नसत. याचं कारण भानुप्रताप हे अत्यंत कडक व शिस्तप्रिय अधिकारी होते. मुंबईतून पुढे पुण्यात त्यांची ATSला बदली झाली आणि पुण्यातील माओवादी अतिरेकी असतील किंवा बुधवार पेठेतील महिला असतील त्यांच्यासाठीही त्यांनी मोठं काम केलेलं आहे. पुण्यातील माओवादी अतिरेकी त्यांनी पकडले होते. यानंतर कितीतरी छोट्या मोठ्या गुंडांचे त्यांनी समुपदेशन करून त्यांना कामाला लावलं. आजही ती लोक भानुप्रताप यांना धन्यवाद देत आहेत. यातच बुधवार पेठेतील महिलांसाठी ते रांगोळी स्पर्धा भरवत, त्यांच्याशी चर्चा करत, दिवाळीला त्यांना फराळ देत. यामुळे तेथील महिला भानुप्रताप यांना भाऊ मानत. इतकंच नाही तर भानुप्रताप बर्गे यांनी जवळजवळ 100च्या वर मुलींना देहविक्रीपासून वाचवलेलं होतं. यातच ISIS सारख्या आतंकवादी संघटनेच्या कारवाईत ही त्यांनी काम केलं होतं. वर्ध्यातून ISIS मध्ये चाललेल्या एका तरुणीला त्यांनी समुपदेशन करून पुन्हा थांबवलं होतं. यामुळे ती तरुणी थांबली. मात्र भानुप्रताप यांना ISIS कडून धमकी सुद्धा मंडळी आली होती. मात्र भानुप्रताप घाबरलेले नाहीत. मुंबईत असताना RDX व ब्राऊन शुगरच्या छाप्यात त्यांचा मोठा रोल होता. फारशा प्रसिद्धीत न राहता आपलं काम करणारे भानुप्रताप बर्गे 2019ला रिटायर झाले. भानुप्रताप बर्गे त्यानंतर समाजकार्य करत राहिले. तुकाराम मुंडे असोत, प्रकाश गेडाम असोत किंवा भानुप्रताप बर्गे असोत, या तिघांची काम करण्याची पद्धत मंडळी भलेही वेगळी असेल, कोण प्रसिद्ध असेल, कोण नसेल सुद्धा, मात्र यांनी जे काम केलेलं आहे त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण पोलीस म्हटलं की अनेकदा सर्वसामान्य लोक त्यांना नावं ठेवतात. मात्र तुकाराम मुंडे, प्रकाश गेडाम व भानुप्रताप बर्गे यांच्यासारखे अनेक अधिकारी आपापल्या परीने समाजकार्यासाठी सिस्टीम साफ करत राहतात व अनेकांसमोर एक चांगलं उदाहरण ठेवतात. यामुळे चांगलं काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळते. मंडळी, यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच विशेष भारी चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.